गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आपला फायनल एक्झामचा पोर्शन कंप्लीट झाला आहे. आजच्या तासापासून आपण रिव्हिजनला सुरुवात करीत आहोत. मुलांनो, फायनल एक्झामसाठी कविता क्रमांक 11 लेख, पाठ क्रमांक 12 रोजनिशी, पाठ क्रमांक 13 अदलाबदल आणि कविता क्रमांक 14 संतवाणी हे पूर्ण पाठ आपले अभ्यासून झालेले आहेत. ह्या पाठाच्या नोट्ससुद्धा तुमच्या कंप्लीट झालेल्या आहेत, बरोबर. आजच्या तासाला आपण ह्या पाठाची पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत. हे पाठ आपले अभ्यासून झालेले आहेत सविस्तरपणे, पण आजच्या तासाला आपण ह्या पूर्ण पाठांची उजळणी करणार आहोत. त्यामधली पहिली कविता आहे कविता क्रमांक 11 लेख. मुलांनो, ही कविता पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवते. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या कवितेचे वाचन करायचे आहे. कविता क्रमांक 11 लेख. ह्या कवितेची कवयित्री आहे अस्मिता जोगदंड चांदणे. लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंधणं, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. मुलांनो, मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात, लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंधणं, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. माझी मुलगी जणू तांबडेलाल रत्न आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंधणं आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. ती स्वभावानुसार घरासाठी झिरपणारे ती सुगंधित चंदन आहे. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. माझी लेक माझ्या घरात असते तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समईची ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते, वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि माझे मन उदास होते. तिच्या विना वेळ जाता जात नाही. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. कवयित्री म्हणतात, चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते तेव्हा मला आनंद होतो, पण मी जरा देखील तिच्यावर रागावले की ती मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले, रुसले तरी मी काळजी करीत नाही, पण माझी चिमुकली पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. कवयित्री म्हणतात, माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. तर मुलांनो, ह्या कवितेतून आपल्याला अशी शिकवण मिळते
की मुलगा मुलगी असा भेद न करता मुलगी ही सुद्धा घरातली महत्त्वाची व सन्माननीय व्यक्ती आहे. तिच्या वावरण्याने घरात आनंद होतो. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता पुन्हा एकदा समजली थोडक्यात? ओके, आता आपण पुढचा पाठ बघूया. पाठ क्रमांक 12 रोजनिशी. ह्या पाठामध्ये मुलांनो, वैष्णवीने आपल्या 3 दिवसाची दैनंदिनी लिहिली आहे. प्रथम मुलांनो, मी तुम्हाला वैष्णवीने जी 3 दिवसाची दैनंदिनी लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवते. 14 नोव्हेंबर. आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. ही झाली मुलांनो 14 नोव्हेंबरची दैनंदिनी, बरोबर. आता आपण बघूया 15 नोव्हेंबरला वैष्णवीने काय केलं ते. सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गावशिवारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळ खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगडं मारू लागली. दगडाच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर अचेत ताव मारला. आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोराची चव रेंगाळत होती. ही झाली 15 नोव्हेंबरची वैष्णवीची रोजनिशी. आता पुढे बघूया 16 नोव्हेंबर. आज माझा वाढदिवस होता. सकाळपासूनच घरातली अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातली मुलं मुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं होतं. आईबाबांनी मला समजावलं. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. तर मुलांनो, हा पाठ म्हणजे वैष्णवीने लिहिलेली 3 दिवसाची दैनंदिनी आहे. 14 नोव्हेंबरला शाळेत बालदिन कसा साजरा झाला याची नोंद केली आहे. 15 नोव्हेंबरला गावशिवारात केलेली मौज लिहिली आहे आणि 16 नोव्हेंबरला वाढदिवस कसा साजरा केला ह्याची माहिती दिली आहे. तर मुलांनो, आपण सुद्धा दिवसभराच्या सर्व घडामोडींची नोंद करावी. अशी रोजनिशी किंवा दैनंदिनी लिहिल्यामुळे आपल्याला जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी मिळते. तसेच लिखाणामुळे विचार स्पष्ट होतात. म्हणून आपण सुद्धा वैष्णवीप्रमाणे आपली रोजनिशी तयार केली पाहिजे. तर मुलांनो, रोजनिशी तुम्हाला समजली कशा प्रकारे लिहायची असते ते. आता आपण पुढचा पाठ बघूया. पाठ क्रमांक 13
अदला बदल. मुलांनो, या पाठात अमृत व इसाप या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत केले आहे. होळीचा सण होता आणि सायंकाळी गावातील सर्व मुले एकत्रित खेळण्यासाठी जमली होती आणि त्या मुलांसोबत अमृत व इसाप हे सुद्धा हातात हात घालून खेळण्यासाठी आले. दोघांनी जे कपडे घातले होते ते सारखेच होते, एकाच रंगाचे, एकाच आकाराचे आणि एकाच कापडाचे होते. त्यांना बघून एका मुलाने सांगितलं की तुम्ही दोघं किती एकसारखे दिसत आहात. त्यावरती अजून एक मुलगा म्हणाला की तुम्ही एकसारखेच आहात, एकत्र फिरत आहेत, तर तुमच्यामध्ये कुस्तीचा डाव होऊ द्या. आणि तेवढ्यात दुसरा पण एक मुलगा म्हणाला की हो, आम्हाला सुद्धा बघायचं आहे की तुमच्यामध्ये कोण वरचढ आहे, तुम्ही दोघंजण कुस्तीचा डाव खेळा. त्यावर अमृतने सरळ नकार दिला आणि तो म्हणाला मी कुस्तीचा डाव खेळणार नाही, मला माझी आई मारेल. आणि मुलांनो, त्याची भीतीही खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते की हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास, आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. अमृतने आईवडिलांपाशी खूप हट्ट धरला होता हे खरे होते, कारण इसाबला नवीन शर्ट मिळणार होता म्हणून अमृतला सुद्धा नवीन शर्ट पाहिजे होता. आणि आईने अमृतच्या वडिलांकडे खूप विनवणी करून अमृतला तो नवीन शर्ट दिला होता. ते छानपैकी नवी कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काही त्याची करायची तयारी नव्हती आणि इसाबबरोबर कुस्ती खेळायची तर त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण त्या मुलांपैकी एका मुलाने अमृतचा हात घट्ट धरला आणि त्याला मैदानात खेचून नेले. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि तो त्याला म्हणाला की हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण त्याने त्याला काही सोडले नाही आणि त्याला जमिनीवर ढकलले. इतक्यात बाकीची जी मुलं होती ती ओरडली की अमृत हरला, केशव जिंकला. हे सगळं इसाबला सहन झालं नाही. तो खूप चिडला, त्याचा पारा खूप चढला आणि त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. असे म्हणताच केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की जो गंमत म्हणून कुस्तीचा डाव सुरू केला होता तो आता गंभीर झाला आहे. आता केशवचे आईवडील येतील, आपल्यावर रागवतील अशा भीतीने सर्व मुले सैरावैरा होऊन पळून गेली. अमृत व इसाब हे सुद्धा निघाले. थोड्या अंतरावर आल्यावर अमृतच्या लक्षात आले की इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला आहे. अमृतला पटकन एक कल्पना सुचली. त्याने पटकन बाजूच्या गल्लीत दोघंही गेले आणि दोघांनी शर्टाची अदलाबदल केली आणि तसेच पुन्हा घरी गेले. अमृतच्या आईने बघितलं की अमृतचा खिसा फाटला आहे. तिने कपाळावर आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले, कारण तो होळीचा दिवस होता आणि त्या दिवशी झोंबाझोंबी होणार हे माहिती होतं. तिने सुईदोरा घेऊन त्याचा तो फाटलेला शर्ट शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून होळी पेटवली होती ते बघायला गेले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने त्या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला, तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे का? आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, अरे, असे मित्रांपासून पळतायत काय? या इकडे, बसा माझ्यापाशी. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का?
ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? भाभी, अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे, हसनबाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसनबाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनबाई काय सांगत आहेत हे ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या. त्या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. बघा मुलांनो, मैत्रीचे नाते कसे निर्मळ व घट्ट असावे याची शिकवण देणारी ही कथा आहे. अतूट मित्रप्रेम व सर्वधर्म समभाव ही मूल्ये या पाठात आपल्याला शिकवण देत आहेत. तर मुलांनो, तुम्हाला अदलाबदल हा पाठ थोडक्यात पुन्हा एकदा समजला? आता आपण पुढे बघूया. मुलांनो, पुढचा आहे संतवाणी. ह्यामध्ये आपल्याला 2 अभंग दिले आहेत. पहिला अभंग आहे संत जनाबाईंचा, पक्षी जाय दिगंतरा, आणि दुसरा जो अभंग आहे संत तुकारामांचा, ऐसे कैसे झाले भोंदू. मुलांनो, संत जनाबाईंनी विठ्ठलाविषयीचा उत्कट भक्तिभाव या अभंगात व्यक्त केला आहे. आईचे बालकावरील प्रेम अनेक उदाहरणातून पटवून दिले आहे. प्रथम मुलांनो, मी तुम्हाला पहिला अभंग पूर्ण वाचून दाखवते. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळकापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. बघा मुलांनो, संत जनाबाई म्हणतात, पक्षी आकाशात उडतो आणि आपल्या पिल्लांसाठी चारा आणतो. घार आकाशात घिरक्या घालत असते, पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिल्लांपाशी मायेने झेप घेते. आई घरकामात कितीही गुंतली तरी तिचे लक्ष बाळाकडे असते. वानर झाडावर आपल्या पिल्लाला पोटाशी पकडून उड्या मारते. त्याप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हाला मातेसमान आहे. मी विठ्ठलांमध्ये माझी आई शोधत असते. विठ्ठल माझी माऊली आहे. तर मुलांनो, तुम्हाला ह्या अभंगाच्या ओळी समजल्या? अभंग समजला तुम्हाला? ओके, आपण आता पुढे बघूया संत तुकारामांचा अभंग, ऐसे कैसे झाले भोंदू. भोंदूगिरी करून लोकांना लुबाडणाऱ्या, बैरागीपणाचे ढोंग घेणाऱ्या व्यक्तींवर या अभंगात कडक टीका केली आहे. बघा, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दाऊनी वैऱ्यांची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयासी संगती. संत तुकाराम म्हणतात, ढोंगी साधूवर विश्वास ठेवू नका. असे कसे हे भोंदू लोक आहेत. कुकर्म करूनही स्वतःला सज्जन म्हणून घेतात. अंगाला राख फासून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात. आपण वैराग्य धारण केले आहे, आपण निसंग झालो आहोत, हे नाना प्रकारे ठसवतात, परंतु खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात. संत तुकाराम म्हणतात, अशा भोंदू ढोंगी लोकांच्या कथा किती सांगू, त्यांची सोबत नकोच आता.
यांना दूर ठेवणंच चांगले आहे. तर मुलांनो, तुम्हाला संतवाणी समजली पुन्हा एकदा? तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.